पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास, तर भाविकांची पहाटेपासून गर्दी। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातल्या चिखलीमध्ये झोले बाबा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा झाला। पालखीची मिरवणूक, भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे आणि हजारो भाविकांनी घेतले दर्शन। धाराशिवच्या उमरगामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई। विद्यापीठ नाम विस्ताराचा आता वर्धापन दिनानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पालघरच्या जव्हार आगारामधील बसेसची दयनीय अवस्था। मोडकळीस आलेल्या बसेसला काथ्यांचा आधार। प्रवाशांसह वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे। सोलापूरच्या गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार। विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी बाल आनंद बाजाराचं आयोजन। लातूर ग्रामीण पोलिसांकडून लुटमार करणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींकडून 4 दुचाकी आणि खंजर जप्त करण्यात आलेले आहे। नांदेडमध्ये गंभीर गुन्हे असलेल्या 48 आरोपींना पोलिसांनी जिल्ह्याबाहेर हद्दपार केले। नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची मोठी कारवाई। नाशिकच्या देवळा शहरामध्ये घरफोडीची घटना। बंद घर फोडून चोरट्यांनी 61 हजारांवर डारेला मारलाय आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचंच वातावरण पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये गव्हाचं पीक जोमात आहे। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं त्यामुळे वातावरण।